चाललेलो आहोत रत्नागिरीला, सोडायला आलेला आहे आणि बंटी नुसता नाटका करते आमचा. आणि बघा आमचा कार्टून. अय बंकू कुठं चाललो आपण? शायनिंग शायनिंग खाऊ. एक ट्रेन चाललेली आहे आणि आम्ही आहोत जिथे स्टेशनला. आमचा जादू नुसता खुश आहे. अरे इधर देख इधर. तर गाईज 6:10ची ट्रेन होती पण ती आम्हाला मिळाली 7:10ला. एवढी डिले झाली 1 तास. आणि त्यानंतर ट्रेनमध्ये बसल्यावर आम्ही भेल खाल्ली. त्याच्यानंतर 5 वर्षांनी जवळजवळ मी हा समोसा, पापडी समोसा खाल्ला. 1 नंबर. जर तुम्ही पण कधी एरवी प्रवास करत असाल तर हा समोसा नक्कीच खा, भरपूर टेस्टी लागतो. आणि अशा प्रकारे आम्ही 2 वाजता पोचलो रत्नागिरीला, 6 तासांचा जवळजवळ प्रवास करत. आणि रत्नागिरीला फायनली पोचल्यानंतर ट्रेन स्टेशन बघितलं तर एकदमच चेंजेस होते. स्टेशन 1 नंबर केला आहे रत्नागिरीचा. त्याच्यानंतर फायनली आम्ही गेलो आमच्या आत्तूच्या घरी. सुरमई, पापलेट, नंतर पोपट, खुपा, इकडं माखले आहेत आणि आत्या पोपट कापते. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहोत. पहिला दिवस आहे रत्नागिरीला. काल येऊन रात्री आम्ही झोपलो, जवळजवळ 2:30ला झोपलो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुलेला. मी पहिल्यांदा गणपतीपुलेला चालले. 1 नंबर. आणि तो आरेवारे बीच पण दिसणार. मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी, बीच बघण्यासाठी आणि गणपतीपुलेलाही जाण्यासाठी. टाडा बाय कर. चल बंकू चल पास. आत कॅमेरा अलाउड नाहीये. हाय सर, भिंतींचं काम बघा. गणपतीच्या आतील गाभारा पण आत कॅमेरा अलाउड नाही. दर्शन घेऊन झालेलं आहे, भारी दर्शन भेटलं. आता आम्ही इथे महाप्रसाद आहे अन्नदान केलेला, तो जातो आम्ही करायला. हे बघा बघू. अरे मी दादाला घेतलाच नाही ब्लॉग मध्ये स्टार्टिंग पासून. मस्त दर्शन झालं आता आमचा. मन भरून आमचं दर्शन झालेलं आहे. मन भरून आम्ही देवाला पाहिलेलं आहे इथे. आणि आजचा गुरुवार असल्या कारणाने आम्हाला इथे असं मन भरून इथे देवाला पाहायला भेटला आम्हाला. आणि लाभ भेटलाय गुरुवारी. हो. आणि आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी चाललेला आहे. रोज इथं 12:30 ते 2 दुपारी आणि 7:30 ते 8 काहीतरी असा रोज जेवण भेटते महाप्रसाद. बंकू असा काय
काला खट्टा पिला मुस्कट पुढे आता आम्ही चाललेलो आहोत वहिनी मिरकर वाडालाच ना नक्की मिरकर वाडाला आम्ही चाललो सनसेट बघायला. आम्हाला हिंदी मस्त आहे ना. गेटवे ऑफ रत्नागिरी. रत्नागिरी गेटवे ऑफ रत्नागिरी. अनायजा अर्णव आहे क्यूट. नाव काय यायचं? पांडू. पांडासारखीच आहे होय. बसते बघा टेडी. टेडीचा आहे तो वाटतच नाही. राहिलाय तसा मग गप्पच राहिलाय तो. त्याचं कोण बसत नाही असं मांडीवर. चुलबुल नाही तो चुलबुल. गिद्दी इथून व्ह्यू काय भारी आहे. पण आमची दादा असा पहिले लहान असताना याची तर इथं बसायचे तो आत्याचा घर वरती आणि त्या साईडला जेट्टी आहे. वरून व्ह्यू काय एक नंबर आहे. सकाळी भारी वाटतं. आता रात्रीचा कालोख झालाय नीट नाही दिसणार. हे बंकू डंकू ना आणायचा. ए चला या ते बंकू.